नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पवार तुमच्या एनलायटनमेंट ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे प्रिन्सिपल अँड मेकॅनिझम ऑफ प्लांट ब्रीडिंग अँड पॉलिनेशन सिस्टम्स. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज मीन बाय प्लांट ब्रीडिंग, त्याचबरोबर व्हॉट इज द प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट ब्रीडिंग, व्हॉट इज देअर ऑब्जेक्टिव्ह, and what is mean by cross pollination, what is mean by self pollination. So now let's go toward the lectures. So now here the principle यामध्ये आपण पाहणार आहोत ग्रीन yield कशा पद्धतीने yield आपण इन्क्रीज करू शकतो, रेजिस्टन्स जे आहे ड्रॉट रेजिस्टन्स त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला आहे तो म्हणजे व्हॉट इज मीन बाय प्लांट ब्रीडिंग. बरोबर आहे. तर प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय? तर प्लांट ब्रीडिंग इज अ सायन्स अँड आर्ट of altering the genetic makeup of plant to create a new variety with the scientific or a special desirable character. म्हणजे या ठिकाणी काय सायन्स आर्ट आहे जेनेटिक मेकअप, जे काय त्याचा जेनेटिक मेकअप आहे, जे काय त्याच्या जीन्स वगैरे आहे त्या चेंज करून आपल्याला जशा पद्धतीने क्रॉप पाहिजे, जसं की आपल्याला हाय पोटेन्शियल क्रॉप पाहिजे, ड्रॉट रेजिस्टन्स क्रॉप पाहिजे किंवा पेस्ट रेजिस्टन्स क्रॉप पाहिजे किंवा फ्लावरिंग टाइम रेग्युलेशन आपल्याला यामध्ये चेंज करायची, जशा पद्धतीचे डिझायरेबल ट्रेट आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं जेनेटिक मेकअप चेंज करून आपण या ठिकाणी प्लांट डेव्हलप करणं याला आपण प्लांट ब्रीडिंग असं म्हणू शकतो. तर मग यामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यामध्ये आपण पाहणार आहोत. पहिलं म्हणजे यील्ड अँड क्वालिटी. यील्ड अँड क्वालिटी म्हणजे काय? मॅक्सिमम आउटपुट आणि युटिलिटी. आपल्याला द लेस इनपुट टाकून आपल्याला मॅक्सिमम आउटपुट कशा पद्धतीने घ्यायचं त्यामध्ये हायर यील्ड असेल, जिथं आपली जी व्हरायटी आहे 20 क्विंटल जर प्रति हेक्टर देत असेल तर आपण तिला 30 क्विंटल प्रति हेक्टर मध्ये कसे डिझायरेबल कॅरेक्टर डेव्हलप करता येतील तर त्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो. इम्प्रूव्ह क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करू शकतो. जर तिच्यामध्ये प्रोटीन कंटेंट कमी असतील एखाद्या व्हरायटीमध्ये तर त्याच्यामध्ये आपण प्रोटीन कंटेंट जास्त टाकून त्याची क्वालिटी जी आहे ती आपण या ठिकाणी इन्क्रीज करू शकतो. त्यानंतर इलिमिनेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस, जसे की मस्टर्ड मध्ये टॉक्सिक सबस्टन्स असतो, तो टॉक्सिक सबस्टन्स इलिमिनेट करून आपण मस्टर्ड ऑइल जे आहे ते खाण्याकरता वापरतो. त्या पद्धतीचं जे आहे ना, तर अशा पद्धतीने टॉक्सिक सबस्टन्सेस आपण रिमूव्ह करून या ठिकाणी यील्ड अँड क्वालिटी डेव्हलप करू शकतो. त्यानंतर रेझिलियन्स अँड हार्डीनेस, ज्यामध्ये सर्वायवल एन्व्हायरमेंट एक्स्ट्रीम कंडिशनला कशा पद्धतीने ते प्लांट राहू शकतात. सध्याच्या परिस्थितीत देयर इज अ क्लायमेट चेंज अँड दॅट क्लायमेट चेंज विल इम्पॅक्ट ऑन द so many crops, agriculture crop. So here the disease pest and insect resistance crop will need to develop nowadays. Then moisture trace and salt tolerance. Due to the scarcity of water, there is a lot of moisture trace in the soil. So that's why the yield of the crops was decreases. तर त्यामुळे आपल्याला मॉइश्चर ट्रेस आणि सॉल्ट रेजिस्टन्स क्रॉप आपल्याला या ठिकाणी करणे गरजेचं आहे, किंवा विंटर हार्डनेस आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. काही ठिकाणी जर बघितलं जे फ्रुट्स असतात ते फ्रूट काय होतात तर विंटर मध्ये क्रॅक पडतो त्यांना, ठीक आहे, फ्रूटला क्रॅक पडतो. मग तो क्रॅक पडू नये त्यासाठी आपल्याला काही त्याच्यामधल्या जे जीन्स आहेत त्या जीन्स चेंज करून क्रॅक पडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. त्यानंतर आहे ॲग्रोनॉमिकल जे कंट्रोल्स आहेत. ॲग्रोनॉमिकल कंट्रोल्स मध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे ॲग्रोनॉमिकल जे कॅरेक्टर्स आहेत ज्यामध्ये आपल्याला ॲग्रोनॉमिक कंट्रोल फोकस ऑन द इंजिनिअरिंग प्रिडिक्टेबल हार्वेस्ट यील्ड जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. त्यामध्ये चेंज द मॅच्युरिटी ड्युरेशन. जर समजा एखादी व्हरायटी लेट मॅच्युरेटेड असेल तर आपण तिला अर्ली मॅच्युरेट करून ड्युरेशन कमी करू शकतो. एका इयरला जिथं आपण 2 क्रॉप घेऊ शकतो तिथं आपल्याला 3 क्रॉप घेणं शक्य आहे. किंवा आपल्या इकडे बेसिकली काय होतंय तर जो परतीचा पाऊस असतो तो परतीचा पाऊस दिवाळीच्या सीझन मध्ये येतो, मग त्यावेळेस सोयाबीनचं जे काही नुकसान आहे ते होतं. आपल्याला अर्ली मॅच्युरिटी क्रॉप्स घेणं गरजेचं आहे किंवा लेट सोईंग क्रॉप पण घेणं गरजेचं आहे. कधी कधी आपल्या इकडे लेट मान्सून सुरू होतो, मग त्यामुळे सुरुवातीला रेसिड्युअल मॉइश्चर जर नसेल तर मग त्यामध्ये आपण क्रॉप ग्रो करू शकत नाही. लेट सोईंग जर असेल तर जेव्हा पाऊस उशिरा पडला तरी पण आपण पीजेंपी असेल, मूग असेल किंवा सोयाबीन असेल याचा क्रॉप घेऊ शकतो. त्यानंतर फोटो इनसेन्सिटिव्हिटी अँड सिंक्रोनॉमस मॅच्युरिटी. त्यानंतर नो सेटलिंग कॅरेक्टरिस्टिक्स. काय होतंय
ज्या बिया असतात ना, म्हणजे शेंगा असतात, बिया नाही आपण शेंगा म्हणू शकतो, त्या शेंगा काय करतात, फुटतात आणि त्या फुटल्यानंतर त्या क्रॉपचं जे आहे आपल्याला लॉस पाहायला मिळतो. तर तो होऊ नये त्यासाठी आपण अग्रोनॉमिक ट्रेट नुसार त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकतो. डिटर्मिन द ग्रोथ अँड डॉर्मन्सी, प्लांटची जी ग्रोथ अँड डॉर्मन्सी आहे सीडची, ती आपल्याला या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे हे ऑब्जेक्टिव्ह आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह फील्ड अँड क्वालिटीच्या बेसिसवरती रेजिलियन्स अँड हार्डीनेस असेल किंवा रेजिस्टर डेव्हलपमेंट असेल किंवा अग्रोनॉमिक कंट्रोलच्या बेसिसनुसार आपण या ठिकाणी 4 ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत की होमोलॉगस फील्ड आणि हेट्रोलॉगस जे पाथ आहे किंवा फील्ड आहे, ती कशा पद्धतीने आपण ओळखायची. तर या ठिकाणी जर पाहायचं म्हणलं तर आपल्याला 2 फील्ड पाहायला मिळतात, जी म्हणजे आहे एक आहे होमोलॉगस होमोझायगस आणि हेट्रोझायगस. तर या ठिकाणी पहा, होमोझायगस मध्ये काय आहे, सगळे प्लांट आपल्याला टोटल ग्रीन दिसतात. ठीक आहे, याच्यामध्ये असा वेगळ्या कलरचा एकही प्लांट या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तर मोड ऑफ रिप्रोडक्शन डिटरमाइन द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ क्रॉप. दिस फंडामेंटल ट्रेट डिफाइन द वेदर द प्लांट इज नॅचरली homologous or homozygous, detecting the ultimate goal of the breeding program. That is to trigger the natural self pollination. जर क्रॉप मध्ये असेल तर या ठिकाणी आपल्याला सगळे होमोझायगस क्रॉप या ठिकाणी पाहायला मिळतात. एक्झाम्पल व्हीट असेल. ठीक आहे, ब्रीडिंग गोल काय, डेव्हलप द डिझायरेबल होमोलॉगस लाईन ऍज अ व्हरायटी. आणि हेट्रोझायगस पाथ मध्ये काय आहे हे बघा, या ठिकाणी हा रेड कलरचा दिसतोय, या ठिकाणी हा ब्ल्यू कलरचा दिसतोय, या ठिकाणी थोडा वेगळा कलर आहे. यामध्ये नॅचरल क्रॉस पॉलिनेशन जर असेल तर आपल्याला असं वेगवेगळ्या जे क्रॉप्स आहे किंवा प्लांट्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हेट्रोझायगस पाथ जे आहे, हेट्रोझायगस पॉप्युलेशन ऍज अ व्हरायटी म्हणून आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. कारण क्रॉप मध्ये काय होतंय, क्रॉस पॉलिनेशन ज्यांच्यामध्ये होतं त्यांच्यामध्ये हेट्रोझायगोसिटी आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होते त्यांच्यामध्ये आपल्याला होमोझायगस पाथ जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतरचा आहे द आर्किटेक्चर ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन जे आहे क्रॉप मध्ये आपल्याला बेसिकली 2 टाइपचं रिप्रोडक्शन पाहायला मिळते, असेक्शुअल आणि दुसरं असतं सेक्शुअल. असेक्शुअलचे परत आपल्याला 2 जे आहेत टाइप बघतात. व्हेजिटेटिव्ह म्हणजे जसे की रायझोम असेल, रायझोम पासून असेल किंवा स्टेम असेल, जसं शुगर केन मध्ये यूज करू शकतो. तर ही जी पार्ट्स आहेत ही पार्ट्स यूज करतो आपण, त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोग्रेशन असं म्हणतो. आणि अपोमिक्सिसचे काय, त्यानंतर सेक्शुअल जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॉलिनेशन क्रॉप मध्ये होतं आणि त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन मेल आणि फिमेल आणि फिमेल पार्ट्स हे प्लांट मध्ये असतात. ज्याच्यामध्ये पोलन जो आहे तो पोलन ग्रेन हा मेल वर असतो आणि स्टिग्मा हा फिमेल पार्ट असतो. यांचं जेव्हा फ्युजन होतं, फ्युजन झाल्यानंतर पॉलिनेशन, त्यालाच पॉलिनेशन म्हणतात. आणि त्याच्यामध्ये 3 आहे, ॲटोगामी, ग्लिप्नोगामी आणि ॲलोगामी. ॲटोगामी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन, ग्लिप्नोगामी म्हणजे फंक्शनल सेल्फ पॉलिनेशन आणि ॲलोगामी म्हणजे टोटल क्रॉस पॉलिनेशन. So now here we'll discuss one by one in the next slide. So now the tracing the pollination pathway. आपण या ठिकाणी पाहायचं आहे what is mean by ॲटोगामी. ॲटोगामी म्हणजे काय, सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन कसं आहे ते या ठिकाणी आपल्याला क्रॉप पाहायला भेटतंय. ठीक आहे, या ठिकाणी आहे ॲटोगामी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. हे एक झाड आहे, त्या झाडावरती हे फ्लावर आहे, त्या फ्लावर मध्ये हा पोलन ग्रेन आहे. ठीक आहे, आणि हा स्टिग्मा. हा पोलन ग्रेन या इथून उडून त्याच्यावरती काय होतो, जातो. जवळ आहे, अंतर जवळ आहे, अंतर जवळ असल्यामुळे त्याच्यावरती सहज जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला सेल्फ पॉलिनेशन व्हायला भेटतं. ठीक आहे, पोलन ट्रान्सफर विदिन द एक्झॅक्ट सेम फ्लावर. एकाच फ्लावर वरती जर हे असेल तर यासाठी आपल्याला कंडिशन लागते, म्हणजे फ्लावर जे आहे ते या ठिकाणी लागते, म्हणजे ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल पार्ट्स हे एकाच फ्लावर मध्ये असतील तर त्या ठिकाणी आपल्याला सेल्फ पॉलिनेशन हे पाहायला मिळते. त्यानंतर आहे गिप्नो गॅमी, ज्यामध्ये फंक्शनल सेल्फ पॉलिनेशन होते किंवा ज्याला ओपन पॉलिनेशन पण असं म्हणू शकतो. त्यामध्ये पोलन ट्रान्सफर टू डिफरंट फ्लावर ऑन द सेम प्लांट
जेनेटिक कॉन्सिक्वेन्सेस आर आयडियोलॉजी किंवा आयडेंटिकल टू ऑटोगॅमी. ठीक आहे. त्यामध्ये गिटनोगामी मध्ये काय होतंय, हा आता एकच झाड आहे, झाड तर एकच आहे, पण या झाडामध्ये दोन वेगवेगळे फ्लावर, हे एक फ्लावर आहे आणि हे एक फ्लावर आहे. वरचं जे फ्लावर आहे याच्यामध्ये हा पोलन ग्रेन आहे, हा पोलन ग्रेन उडून हा जो स्टिग्मा आहे खालच्या फ्लावरचा त्या फ्लावर मध्ये पडतो आणि पडल्यानंतर या ठिकाणाहून हा जी पोलन ग्रेन आहे इथे जातो आणि इथे काय होतं, सीड डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने पॉलिनेशनच्या प्लांट्स मध्ये होते, त्याला आपण गिप्नो गॅमी जे आहे आपण असं म्हणतो. त्यानंतर आहे ॲलोग्रामी. ॲलोग्रामी मध्ये काय असतं, तर क्रॉस पॉलिनेशन होते. मग क्रॉस पॉलिनेशन कसं होणार, तर हे दोन वेगवेगळे प्लांट आहे, ठीक आहे, हा एक प्लांट आहे, त्यानंतर हा सेकंड प्लांट आहे. या प्लांटचे हे पोलन ग्रेन उडून वाऱ्याच्या मार्फत असेल किंवा वॉटरच्या मार्फत असेल किंवा इन्सेक्टच्या मार्फत असेल या स्टिग्मावरती येऊन पडतात. ठीक आहे, तिथून उडून हे या स्टिग्मावरती येतात आणि तेव्हा त्यामध्ये खाली जाऊन या ठिकाणी सीड डेव्हलपमेंट होते. तर अशा पद्धतीचं जे असते त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. The pollen transfer to the completely different plant via the wind, water and insect. ज्याचं आपल्याला सगळ्यात बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर मेज पण देऊ शकतो, पण मेज क्रॉस पॉलिनेशन पण ठीक आहे, किंवा पपाया असेल, पपया, ठीक आहे, हे याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ रॅपिड होमोझायगोसिटी बाय सेल्फ पॉलिनेशन कशा पद्धतीने होणार, तर या ठिकाणी हे क्रॉप्स आहे, समजा याच्यामध्ये वेगवेगळे जे प्लांट्स आहेत ते वेगवेगळे प्लांट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एकाच व्हरायटी असेल किंवा वीट असेल, ठीक आहे, वीट आहे पण वीट मध्ये काय वेगवेगळ्या व्हरायटी असतात, त्याच्यामध्ये काय होणार, कल्टिवेटेड स्पेसिस मस्ट बी hermaphrodite flower selfing is rarely there is 100% complete selfing is done. Cross pollination can be occurs 5% due to the humidity असेल, टेम्परेचर असेल किंवा व्हरायटल जर डिफरन्स असेल तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जनरेशन फर्स्ट मध्ये काय होणार, जनरेशन फर्स्ट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या जे व्हरायटीज आहेत त्याचे वेगवेगळे प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात, पण त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊन आपल्याला जे हेट्रोझायगोसिटी आहे ती हेट्रोझायगोसिटी इलिमिनेट होताना या ठिकाणी सेकंड जनरेशन मध्ये दिसते. मग थर्ड जनरेशन आहे तो न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे सगळे आपल्याला होमो झायगस प्लांट एकच कॅरेक्टरिस्टिक्स आलेले प्लांट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे आपले एका जनरेशन किंवा दोन जनरेशन नाही, कम्प्लीट टोटल त्याच्यासाठी 7 जनरेशन तरी आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतात. मग वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला मल्टी लोकेशन ट्रायल्स असतात, तर त्या ट्रायल्स घेऊन आपण या ठिकाणी ते होमोझायगोसिटी या ठिकाणी डेव्हलप करू शकतो आणि नंतर व्हरायटी पण डेव्हलप करू शकतो. कॉन्सिक्वेन्सेस अँड ॲडव्हान्टेजेस, इट इज अ व्हेरी रॅपिड इन्क्रीज इन होमोझायगोसिटी, there is no inbreeding depression and population may exhibit considerable heterosis. आणि strategy isolate and develop the entire homozygous variety आपण या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. त्याच्यानंतर आहे मेकॅनिझम दॅट प्रमोट द सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन प्रमोट करणारे मेकॅनिझम आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. ज्याच्यामध्ये महत्वाचा मेकॅनिझम आहे तो म्हणजे क्लिस्टोगॅमी. क्लिस्टोगॅमी म्हणजे क्लोज पॅडलॉक असते, म्हणजे हे जे पूर्ण फ्लावर असते ना, पूर्ण फ्लावर पॅक असते आणि त्याच्यामध्येच काय होतंय, तर पॉलिनेशन होते. ते फ्लावर ओपन होत नाही, फ्लावर नेवर ओपन एंटायरली ब्लॉकिंग द फॉरेन पोलन. हे झाड जे फुल आहे ते फुल पूर्णपणे बंद असल्यामुळे जो बाहेरून येणारा समजा या झाडावरचा जो पोलन आहे तो या ठिकाणी याच्यावरती पडत नाही आणि न पडल्यामुळे या ठिकाणी आपल्याला सेल्फ पॉलिनेशन टोटली पाहायला मिळते. ज्यामध्ये वीट आहे, ट्रिटिकम, तसेच ओट असेल, बार्ली असेल, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत ज्यामध्ये क्लिस्टोगॅमी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर चाजमोगामी लेट पॅडलॉक म्हणजे काय होतं, फ्लावर ओपन ओनली आफ्टर द पॉलिनेशन हॅज ऑलरेडी टेकन. फुल हे ओपन होते पण कधी होते, जेव्हा त्याच्यामध्ये पॉलिनेशन झालेलं असेल त्यानंतरच हे फुल त्या ठिकाणी ओपन होते. एक्झाम्पल मेनी सिरीज जसं राईट्स असेल,
व्हीट असेल किंवा बार्ली असेल यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर स्ट्रक्चर शेडिंग इंटरनल लॉक जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टू पेटल फ्रॉम द किल फुल्ली एन्क्लोजिंग स्टेमन अँड स्टिग्मा, म्हणजे जे पूर्ण स्टिग्मा आणि जे आहे ते पेटल न त्यानं काय असते इन्क्लोज झालेलं असते आणि त्यामुळे बाहेरून आपल्याला या ठिकाणी पॉलिनेशन जे आहे होत नाही. तर या अशा पद्धतीने याचं एक्झाम्पल जर मानलं तर लेगुम्स असेल, पी असेल, मुंगी असेल, सोयाबीन असेल किंवा बंगाल ग्राम ज्याला आपण चिकपी म्हणतो तो या ठिकाणी याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रॉक्सिमिटी किंवा इलॉंगेशन, म्हणजे या ठिकाणी काय होतंय फ्लावर जे असतात ना फ्लावर मध्ये दोन टाईपचे या ठिकाणी बेसिकली पाहायला आपल्याला मिळते. एक म्हणजे हा जो स्टिग्मा आहे ना हा एक तर उंच असेल आणि हे अंतर किंवा पोलन ग्रेन जे आहेत ना त्यांची हाईट लहान असेल. ठीक आहे, त्या ठिकाणी काय होणार हे पोलन ग्रेन या अंतरवरून या स्टिग्मावरती पोहोचणार नाही. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपल्याला जर पाहायचं म्हणलं तर हा स्टिग्मा किंवा हे अंतर असे वरती असतील आणि स्टिग्मा खाली असेल किंवा याचं जे अंतर आहे ते दूर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा काय होईल पोलन ग्रेन या ठिकाणी होणार नाही. अंतर क्लोजली सराउंडेड द स्टिग्मा elongate थ्रू द स्टिग्मा कॉलम टू एन्श्योर द सेल्फिंग. त्यामध्ये टोमॅटो आणि ब्रिंजल मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर हाऊ द क्रॉस पॉलिनेशन प्रिझर्व द हेट्रोझायगोसिटी. हेट्रोझायगोसिटी कशा पद्धतीने हे प्लांट जे आहे ते प्रिझर्व करतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ज्याच्यामध्ये जी फर्स्ट जनरेशन आहे फर्स्ट जनरेशन मध्ये आपण वेगवेगळे हेट्रोझायगस प्लांट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नॅचरल क्रॉस पॉलिनेशन नीड टू कलर व्हेरिएशन maintain high level of color at the heterozygosity. Considering the this high heterozygosity, the variation save the heterozygosity producing channel and inbreeding depression figuration आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फर्स्ट जनरेशन मध्ये थर्ड जनरेशन मध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची होमोझायगोसिटी आपल्याला पाहायला मिळत नाही. क्रॉस पॉलिनेशन मध्ये या प्लांटचे पोलन याच्यावरती जातात, याचे याच्यावरती जातात, याचे याच्यावरती जातात, त्यामुळे heterozygous plants आपल्याला या ठिकाणी डेव्हलप होतात. इम्प्रूव्ह द क्रॉप विदाउट द रिड्युसिंग हेट्रोझायगोसिटी. ठीक आहे, त्यानंतर मेकॅनिझम दॅट फॅसिलिटेट द क्रॉस पॉलिनेशन. कोणकोणते मेकॅनिझम आहे जे क्रॉस पॉलिनेशनला फेवर करतात. त्यामध्ये मोनोसी असेल ज्यामध्ये आपल्याला सेम प्लांट पण डिफरंट फ्लावर असेल. म्हणजे हे वरचे फ्लावर हे जे आहे ते वेगळे फ्लावर्स आहेत, खालचे फ्लावर्स आहेत ते वेगळे फ्लावर्स. हे आहेत मेल फ्लावर, ठीक आहे, आणि हे आहे फिमेल फ्लावर. ठीक आहे, फिमेल फ्लावर पण कुठे आहेत एका झाडावरती आहे. The staminated and pistillated flower exist on the same plant. They can share the same influence or exist in the separate influences. Thus असं मेज मेजच्या बाबतीत काय असते हे झाड असते वरती असे मेल पार्ट असते आणि इथे जे कनिश लागतं ना ठीक आहे इथे आपल्याला असे केसासारखा पार्ट दिसतो. ठीक आहे, हे पोलन ग्रेन्स काय होतात याच्यावरती पडतात आणि याला काय म्हणतात मोनोसियस म्हणतात. म्हणजे एका झाडावरती प्लांट्स असतात पण वेगवेगळ्या ठिकाणी मेल आणि फिमेल असतात, त्याला आपण काय म्हणतो मोनोसी म्हणतो. त्यानंतर डायोसी म्हणजे काय हा वेगळा पार्ट आहे, याच्यावरती मेल पार्ट असेल, याच्यावरती काय असेल फिमेल पार्ट असेल. ठीक आहे, मग हे फिमेल पार्ट काय म्हणतात मेल आणि फिमेल पार्ट रिसाइड ऑन द एंटायर डिफरंट सेपरेट प्लांट्स गॅरंटींग द क्रॉस पॉलिनेशन. मग याच्यासाठी जर इथून पोलन ग्रेन याच्यावरती जायचे असतील यासाठी आपल्याला विंड लागेल किंवा वॉटर लागेल किंवा इन्सेक्ट ॲज वेक्टर म्हणून या ठिकाणी काम करतील आणि मधमाशी या झाडावर बसली की क्रॉस पॉलिनेशन होईल आणि या ठिकाणी सीड डेव्हलपमेंट होईल. डिफरंट प्लांट याला डायोसी आपण या ठिकाणी म्हणतो. ज्याचं आपण उदाहरण द्यायचं म्हणलं पपाया असेल, डेट पाम असेल, हेम्प असेल, ॲस्परगस असेल किंवा स्पिनच असेल. मोनोसीचं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे कॅस्टर, मँगो, बनाना, कोकोनट, बीट, वॉलनट, रबर आणि कॅशवा. हे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल पाहायला मिळतात. त्यानंतर आहे इनफोर्सिंग ॲलोगॅमी. ॲलोगॅमी आपण कशा पद्धतीने इन्फोर्स करू शकतो टेम्पोरल असेल किंवा फिजिकल बॅरियरच्या मदतीने आपण या ठिकाणी करू शकतो. डायकोगॅमी त्यामध्ये टाइम ऑफसेट या ठिकाणी पाहायला मिळतो. स्टेमन अँड पिस्टिल
hermaphrodite flower mature at the completely different time. म्हणजे स्टेमन आधी मॅच्युअर होईल किंवा पिस्टिल आधी मॅच्युअर होईल किंवा हे दोन्ही एक त्यांचा जो टायमिंग आहे मॅच्युरिटीचा तो डिफरन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रोटोगायनी प्रोटोगायनी म्हणजे काय, फिमेल मॅच्युअर फर्स्ट. या ठिकाणी फिमेल जे आहे, फिमेल जो फ्लॉवर आहे तो अगोदर मॅच्युअर होतो. गायनोसियम इज फॉर्म पर्ल मिलेट मध्ये अगोदर आपल्याला म्हणजे बाजरीमध्ये सुरुवातीला फिमेल फ्लॉवर मॅच्युअर होतो आणि त्यानंतर मेल फ्लॉवर मॅच्युअर होतो. त्यामुळे या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होत नाही, तर त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशनच होतं. मधून माशी जी आहे ती दुसऱ्या पानरुटी पद्धत किंवा वाऱ्याच्या झोकानं पण या ठिकाणी पॉलिनेशन पाहायला मिळतं. अँड्रो प्रोटो अँड्री त्यामध्ये मॅच्युअर मेल मॅच्युअर फर्स्ट अँड्रोसियम इन मेज. मेजचा जो वरचा प्लॉट आहे ना, पार्ट आहे ना, जे वरती फ्लावर येते, समजा फुलं येतात नाही, तुरा येतो ना, तर तुरा असतो मेल प्लांट. ठीक आहे. आणि जे खाली कनिस लागते ना, तिथं जे असं केसा टाईप असतं ना, तर कनिस म्हणजे ह्युमन प्लांट. या ठिकाणी काय होतं, या अगोदर मॅच्युअर झाला की मॅच्युअर झाला की ठीक आहे मॅच्युअर होते आणि त्यानंतर जेव्हा फिमेल मॅच्युअर झाल्यानंतर हे जी पोलन आहे ते याच्यावरती पडतात आणि त्यानंतर मध्ये सीड फॉर्मेशन होते. कधी कधी आपण पाहतो की त्यामध्ये पूर्ण सीड जे आहे पूर्ण भरलेले नसतात दाणे, त्यावेळेस पॉलिनेशन हे व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे आपल्याला दाणे भरलेले या ठिकाणी दिसत नाहीत. मग काही काही जे प्लांट्स असतात ना त्याच्यामध्ये वॅक्स बॅरियर पण आपल्याला पाहायला मिळतात. मग वॅक्स बॅरियर जे आहे फिजिकल सील असते, ज्यामध्ये मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे. Stigma, in case in the waxy film that prevent the receptivity, uh, the membrane is only broken by the physical visit of the specific pollinator. जसं honeybee असेल, ज्याच्यामध्ये लूटसन मध्ये असेल सायमल्टेनियसली इफेक्टिंग द क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे जो स्टिग्मा आहे ना, समजा उदाहरण द्यायचं म्हणलं, हा स्टिग्मा आहे. त्या स्टिग्मावरती काय असणार, एक वॅक्स लेअर असणार. ठीक आहे, पण आता इथं काढून दाखवूया. समजा वॅक्स लेअर असतात, मग याच्या दुसऱ्या झाडावरून पोलन ग्रेन जरी आला पण वॅक्स लेअर असल्यामुळे या नळीतून काय होणार, तो खाली उतरणार नाही. ठीक आहे, याचा मार्ग काय होणार, बंद होणार. पण जर हनीबी आली आणि आल्यानंतर हनीबी याच्यामधून काय करते, रस शोषून घेत असते, जो असतो ना तो, मग याच्यावरती बसल्यानंतर ते काय होणार, फुटणार आणि त्यानंतर इथून जे आहे पोलन मध्ये गेला की आणि बीज आपण चिटकून काय होणार, पोलन जाणार आणि त्या ठिकाणी आपल्याला क्रॉस पॉलिनेशन जाणवतं. ठीक आहे. त्यानंतर जर आहे त्यानंतरच जर पाहायचं म्हणलं तर आपल्याला या ठिकाणी इन्फोसिस ॲलोगॅमी बायोलॉजिकल फायरवॉल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सेल्फ इनकम्पिटेबिलिटी असेल किंवा मेल स्टेबिलिटी असेल, केमिकल रिजेक्शन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मेकॅनिझम आपण पाहूया. The deliberate the biological failure of pollen from flower to fertilize the same flower or other on the same plant despite the physical landing on the stigma. काय होतंय की हा जो पोलन ग्रेन आहे ना, जेव्हा या प्लांट्स वरती पडल्यानंतर त्या ठिकाणी हा जेव्हा पोलन ग्रेन आहे, जेव्हा या प्लांट्स वरती या ठिकाणी पडल्यानंतर या ठिकाणी बॅरियर्स तयार होतात. ठीक आहे, आणि हा काय होतो, या ठिकाणी पोलन ग्रेन हा पॉलिनेट करू शकत नाही. पण हा पोलन ग्रेन कसा असतो, फंक्शनल पोलन ग्रेन असतो. फंक्शनल पोलन हा जर दुसऱ्या प्लांट वरती गेला ना, तर या ठिकाणी तो पॉलिनेशन घडून आणतो. द इफेक्टिव्हनेस याच्यामध्ये हायली इफेक्टिव्ह सिस्टमिक बॅरियर प्रिव्हेंटिंग द सेल्फ पॉलिनेशन आणि एक्झाम्पल कॉमन इन ब्रासिका, निकोटिना, रॅडिस, रेड आणि मेनी ग्रासेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मेल स्टेरिलिटी म्हणजे काय, तर कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ द फंक्शनल पोलन ग्रेन प्रोड्यूस्ड बाय द प्लांट्स. म्हणजे हा जो पोलन आहे ना, पोलन ग्रेन हा पूर्णपणे ॲब्सेन्स असतो किंवा फंक्शनल त्याच्यामध्ये फंक्शन तो करत नाही. मग अशा टायमाला आपल्याला हे कुठं यूज करतो, आपण हायब्रिड इनेबल म्हणून आपण याचा उपयोग करतो. जेव्हा आपल्याला हायब्रिड डेव्हलप करायचं असतं ना, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे पूर्ण प्लांट आपल्याला ऍज अ फिमेल प्लांट म्हणून पाहायला मिळते. आणि ह्या फिमेल प्लांटचा उपयोग असा होतो की आपण
दुसरीकडच्या झाडावरची पोलन ग्रेन आणून जिथं मेल प्लांट डेव्हलप झालेला आहे तिथले आणून या ठिकाणी याच्यावरती टाकले, या ठिकाणी आपल्याला पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळते. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे आपल्याला दोन मेकॅनिझम आपण या ठिकाणी आज पाहिलेले आहे. ठीक आहे, त्यानंतरच आहे पुढं जर पाहायचं म्हणलं तर आर्किटेक्चर आपण या ठिकाणी मेथचं पाहूया की कसं त्याच्यामध्ये कसं मेज मध्ये आपल्याला या ठिकाणी पॉलिनेशन जे आहे ते कसं होते. हा मेलचा जो वरचा प्लांट आहे ना, हा पार्ट हा असतो मेल प्लांट, ज्याला आपण टेझर म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर हे जे आहे हा असतो फिमेल प्लांट. ठीक आहे, मेकॅनिझम पोटंट्री टॅन्ड्री जे आहे ना, हा फिमेल प्लांट सुरुवातीला मॅच्युअर झाला. ठीक आहे, मॅच्युअर झाल्यानंतर काय होतं, अँड्रोसियम मॅच्युअर बिफोर द फिमेल स्ट्रक्चर अँड क्रिएटिंग द क्रिटिकल टेम्पोरल ऑफ सेल. त्यानंतर सेकंड टाइमली हा थोड्या दिवसानंतर हा फिमेल प्लांट काय होतो, डेव्हलप होतो आणि डेव्हलप झाल्यानंतर हे पोलन ग्रेन याच्यावर पडतात. कसं वार आल्यानंतर हे झाड हलल्यानंतर याचे पोलन ग्रेन याच्यावरती पडतात आणि ग्रेन फिलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मोनोशियस मेकॅनिझम याच्यामध्ये कशाला पाहायला मिळतो, मोनोशियस म्हणजे काय, एकाच प्लांट वरती फिमेल आणि मेल फ्लावर जर प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो, मोनोशियस प्लांट असं म्हणतो. ठीक आहे, एकाच प्लांट वरती काय असेल तर मेल आणि फिमेल प्लांट जर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, मोनोशियस प्लांट या ठिकाणी आपण म्हणतो. याच्यावरती हा फिमेल प्लांट पण प्रेझेंट आहे, मोनोशियस प्रेझेंट आहे, पण याच्यामध्ये जो अँड्रोसियम आहे जो सुरुवातीला मॅच्युअर होतो म्हणून त्याला प्रोटॅन्ड्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपलं जे बघितलेलं आहे आपण या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स बघायचा आहे की कशा पद्धतीचा डिफरन्स आहे, ज्यामध्ये प्रायमरी पॉलिनेशन वेक्टर जे आहे ते डायरेक्ट प्रॉक्सिमिटी असेल किंवा इंटरनल फ्लोरल असेल स्ट्रक्चर, त्याचे मिनिमल एन्व्हायरमेंटल रेजिलियन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा असा स्पेसिफिक वेक्टर नसतो, ऑटोमॅटिक या ठिकाणी आपल्याला पॉलिनेशन होताना पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला जर विंग पॉलिनेशन झालं तर आपण त्याला ॲनिमोफिलिक असं म्हणतो, वॉटरनं झालं तर हायड्रोफिलिक म्हणतो. त्याचबरोबर इन्सेक्टनं पण होत आहे हाय एन्व्हायरमेंटल डिपेंडन्सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जर हे फॅक्टर जर अवेलेबल नसतील तर या ठिकाणी पॉलिनेशन होणार नाही, पॉलिनेशन नाही झालं तर सीड डेव्हलपमेंट होणार नाही आणि त्यामुळे आपल्या सिस्टीमवरती खूप मोठा परिणाम आपल्याला जाणवेल. ॲज अ फूड सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट हा क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आपल्याला पाहायला मिळतात. जेनेटिक कन्सिक्वेन्सेस रॅपिड आहे, युनिफॉर्म आहे, त्याचबरोबर होमोझायगोसिटी डेव्हलप करते. यामध्ये लो जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळतात. जे व्हेरिएशन किंवा जे जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स फर्स्ट प्लांट मध्ये असतील फर्स्ट जनरेशनला ते सेकंड जनरेशनला पाहायला मिळतात, पण कशामध्ये, प्युअर फॉर्म मध्ये. त्यानंतर प्रिझर्वेशन ऑफ हाय हेट्रोझायगोसिटी व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळतात. सिग्निफिकंट जेनेटिक डायव्हर्सिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इनब्रीडिंग डिप्रेशन अबसेंट असते किंवा व्हेरी निग्लिजिबल असते, सिव्हिअर असते, रॅपिड असते आणि विरुद्ध फिटनेस ऑफ द रिड्यूस या ठिकाणी काय करते, फिटनेस आपल्याला करताना पाहायला मिळते. म्हणजे काय तर त्यांचं जर पॉलिनेशन होत गेलं तर त्या ठिकाणी इनब्रीडिंग डिप्रेशन आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर लो टू नॉन एक्सेप्ट इन स्पेसिफिक हायब्रिड आपल्याला या ठिकाणी काय हेट्रोझायगोसी किंवा हेट्रोसिस या ठिकाणी लो असते, लो टू नॉन असते, कन्सिडरेबल हाय क्रुशियल आणि हायब्रिड विगर त्या ठिकाणी आपल्याला जास्त डेव्हलप होताना पाहायला मिळते. प्रायमरी ब्रीडिंग गोल काय, स्टेबल क्रॉप डेव्हलप करणे, प्युअर लाईन विथ युनिफॉर्म ट्रेड या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. हेट्रोझायगोसिटी करायची, पॉप्युलेशन और हायब्रिड मॅक्झिमम द विगर, मॅक्झिमम उत्पन्न घेण्याकरता आपण क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप मध्ये हायब्रिडायझेशन करतो. त्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर बीट असेल, सेल्फ पॉलिनेटेडचं एक्झाम्पल बार्ली, राईस, ओट, टोमॅटो, पी, ग्राउंडनट. त्यामध्ये मेज, पपाया, कॅस्टर, लुसन, सनफ्लावर, कॅरोट ही याची एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मग जर आपल्याला या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन कंटिन्यूम जर पाहायचं म्हणलं तर ही जी आपल्याला ब्ल्यू लाईन जी दिसते, एक डार्क ब्ल्यू आहे
त्यानंतर इकडे खूप डार्क रेड कलर. या ठिकाणची जी आहे या ठिकाणी आपल्याला सेल्फ पॉलिनेशन पाहायला मिळतं आणि इकडे क्रॉस पॉलिनेशन पाहायला मिळते. जर क्रॉस पॉलिनेशन जर 5% पेक्षा कमी असेल, ठीक आहे, क्रॉस पॉलिनेशन इज लेस दॅन 5%, then there is a formation of self pollination. सेल्फ पॉलिनेशन एक्झाम्पल व्हीट आणि बार्ली. जर क्रॉस पॉलिनेशन हे आपल्याला 5 ते 30% च्या मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, ओपन क्रॉस पॉलिनेशन. कन्सिडर ऑन द जेनेटिक इंटरमिडिएट both the extreme and profitable applied but hybrid varieties are open superior या ठिकाणी पाहायला मिळतात. सॉर्गम असेल, कॉटन असेल, रेडगम असेल, सनफ्लॉवर असेल. आणि एक्स्ट्रीम किंवा स्ट्रिक्ट ॲलोगामी या ठिकाणी पाहायचं म्हणलं तर 30% पेक्षा जास्त जर पॉलिनेशन कुठल्या प्लांट मध्ये जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला क्रॉस पॉलिनेशन हे पाहायला मिळतं. ठीक आहे, पपाया आणि मेघ हे त्याचं एक चांगलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकतो. नंतर जर पाहायचं म्हणलं तर आपल्याला या ठिकाणी स्ट्रॅटेजिक अचिव्हमेंट कशा पद्धतीने आपण काय केली अचिव्हमेंट या ठिकाणी मास्टरिंग होमोझायगस लाईन आपण या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. स्ट्रॅटेजी सिलेक्टिंग अँड रिफायनिंग द प्युअर सेल पॉलिनेटिंग लाईन्स. हिस्टॉरिकल पाहायचं म्हणलं तर डेव्हलपमेंट ऑफ हायली प्रोडक्टिव्ह सिमिडा व्हरायटी ऑफ बीट आपण डेव्हलप केलेले आहेत. राईसच्या व्हरायटीज आपण डेव्हलप केल्या. जेव्हा हरित क्रांती झाली त्यावेळेस आपण याच मेकॅनिझमच्या बेसिसवरती व्हरायटी डेव्हलपमेंट केलेले आहे. फंडामेंटल अल्टरिंग द फुल ग्लोबल फुल इल पॅरामीटर या ठिकाणी चेंज करू शकतात. त्यानंतर दिस पार्ट ऑल्सो इम्प्रूव्ह द स्ट्रॅटेजिक मेटाबॉलिझम ऑफ इंडियन केस. त्या बाबतीमध्ये पण आपण स्ट्रॅटेजिक मेटाबॉलिझम हे आपण मेटाबॉलायझेशन वापरू शकतो. त्यानंतर मास्टरिंग द हेट्रोझायगस पॉप्युलेशन जर पाहायचं म्हणलं, कॅपिटलायझिंग ऑन द हेट्रोसिस अँड मॅनेजिंग द मेल स्टॅबिलिटी. आपल्याला या ठिकाणी मेल स्टॅबिलिटी मॅनेज करावं लागते. जर क्रॉप मध्ये मेल स्टॅबिलिटी नसेल तर ते फ्लावर सेल्फिंगच्या बाबतीत सेल्फिंग या ठिकाणी जास्त होते. जर आपल्याला मेल स्टॅबिलिटी जर त्या प्लांट मध्ये असेल तर पूर्णपणे फिमेल फ्लावर आपल्याला डेव्हलप होते आणि ते फिमेल फ्लावर आपल्याला क्रॉस पॉलिनेशन करण्याकरिता किंवा आर्टिफिशियल पॉलिनेशन करण्याकरिता खूप मदत करते आणि त्याच्या मदतीने आपण हायब्रिड डेव्हलप करू शकतो आणि हायब्रिड आपल्याला मॅक्सिमम यील्ड देऊ शकते. प्रोडक्शन ऑफ द मॅसिव्ह यील्डिंग हायब्रिड कंपोजिट व्हरायटीज आपण या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. मेजच्या बाबतीत असेल, ज्वारच्या बाबतीत असेल किंवा बाजरा असेल, इंजिनिअरिंग कंट्रोलिंग द एक्सप्लॉइटिंग ॲलोगामस मेकॅनिझम आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर अशा पद्धतीने हे आजच्या लेक्चर मध्ये आपण प्लांट ब्रीडिंगचं जे मेकॅनिझम होता तो या ठिकाणी पाहिलेला आहे, त्याचे प्रिन्सिपल पाहिलेले आहेत. त्याचबरोबर आपण वेगवेगळे जे क्रॉस पॉलिनेशन असेल किंवा सेल्फ पॉलिनेशन असेल ते आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. तर तुम्हाला आमचं लेक्चर कसं वाटलं ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर काही सजेशन्स असतील ते आम्हाला कमेंटच्या मार्फत सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये टाका, जेणेकरून आम्ही नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकू. त्याचबरोबर आमचं हे चॅनल आहे एनलायटनमेंट ॲग्री अकॅडमी. या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद. थँक्यू.